तर आपण हॉटेलमध्ये जे काही हॉटेलचे ओनर आहेत म्हणजे हॉटेल चालवणारे, कारण की हॉटेलची मालकी दुसऱ्याकडे आहे आणि हे सर हे दोघं मिळून हे हॉटेल चालवतो. तुमचं नाव? राजू शेट्टी. राजू शेट्टी. तुमचं काय? सुरेश खांडगे. हे बघा, माझ्या हातामध्ये मी यांना विनंती केली का काय झाली कारवाई, तर त्यांनी दिलं निलंबित आदेश. याच्यामध्ये बघा, सहाय्यक आयुक्त पुणे विभाग यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, पुणे, सेक्टर 4, प्लॉट नंबर 1/2, पिंपरी चिंचवड, नवनगर विकास प्राधिकरण, स्पाईन रोड, ॲक्वॉर्ड हॉस्पिटल शेजारी, मोशी हा पत्ता आहे. आणि ही कारवाई झालेली आहे 22/7/2026 म्हणजे आताच 2-3 दिवसापूर्वी ही कारवाई झाली. आणि हा यांचा जो आहे परवाना, तो या ठिकाणी निलंबित करण्याचा या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे. आणि याच्यासोबतचं जे काय आहे का हा परवाना का निलंबित करण्यात आला आहे, तर त्याचं सगळं हा उल्लेख याच्यामध्ये त्रुटी वगैरे त्यांनी काढलेल्या नाही. त्रुटी मराठीमध्ये द्यायला हव्या होत्या, परंतु हे काहीतरी प्रश्नपत्रिका कशी असते ना पर्याय द्यायचे तसं केलं आहे. म्हणजे फूड मटेरियल टेस्ट केलं आहे की काय, तर ते म्हणतात नॉन कम्प्लायन्स म्हणजे केलं आहे की नाही, म्हणजे असं गोंधळ करतायत थोडं. म्हणजे येस किंवा नो असं उत्तर द्यायला हवं होतं, तसं काही केलेलं नाही. तर याच्यामध्ये वेगवेगळं यांचं म्हणणं आहे का बाबा वॉलचं काय प्रॉब्लेम आहे, किंवा दरवाजे पॅक असले पाहिजेत, किंवा पाण्याचं इन्स्पेक्शन व्हायला हवं, किंवा तेच जे काय आहे तर ते मुद्दे पुन्हा या ठिकाणी येत आहेत. तर आपण जर इकडे या ठिकाणी पाहिलं तर यांचं काय म्हणणं आहे का जे किचन होतं हॉटेलचं ते क्लीन नव्हतं आणि चांगलं नव्हतं. आणि ज्या काही माशा आहेत तर त्या माशा या ठिकाणी याच्यामध्ये आढळून आल्या. तर हे खिडक्या वगैरे जे काय आहे त्या तारांनी म्हणजे जाळी लावून पॅक करायला गरजेचं होतं, तिथं त्या ठिकाणी केलं नाही आणि त्यामुळे त्या माशा इथं अन्नपदार्थावर आढळून आल्या असं यांचं या अहवालामध्ये याच्यामध्ये म्हटलं आहे. आणि जिथं अन्नपदार्थ तयार होतात तर ते देखील चांगलं नव्हतं, अस्वच्छता होतं. आणि काही जे काय आहे तिथले कामगार त्यांनी ग्लोव्ज वगैरे काय घालायचे, ॲप्रॉन घालायचे, त्या घातल्या नव्हत्या, किंवा जशा घालाय पाहिजे तसं नव्हतं असं याच्यामध्ये हे लिहिलं आहे. आणि त्यानुसार हा परवाना रद्द केला आहे. तर झालं आहे काय की मला सांगा, आता हा जो परवाना तुमचा निलंबित केला आहे त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे, बरोबर आहे का चुकी? जे साहेबांनी ज्या त्रुटी काढलेल्या आहेत त्याचं काम करून आम्ही रिन्युवेशनचं काम चालू आहे. त्या त्रुटी पूर्ण झाल्याच्या नंतर साहेबांना बोलून त्याच्यानंतर आम्ही हॉटेल चालू करणार आहोत. बरं, आता ही जी कारवाई झालेली योग्य की अयोग्य? योग्य झाली. बघा, आता मालक म्हणतात की ही त्यांना मान्य आहे की ह्या पद्धतीच्या त्रुटी होत्या, किंवा काय जे काही जाळ्या होत्या त्या ओपन असल्यामुळं माशा आत जायच्या आणि अन्नपदार्थावर बसायच्या, आणि किचन होतं ते खराब होतं, जरा अस्वच्छत होतं, हे त्यांना तुम्हाला मान्य पाऊस मग तुम्ही मग का नाही असं मग काळजी घेतली की लोक म्हणजे एस.टी. महामंडळाच्या बसेस तुमच्या इथे येतात, ती लोक खातात ते अन्न, असं का केलं तुम्ही? पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं थोडीशी अडचण झाली. बाकी सर्व रात्रीच आम्ही सर्व साफसफाई आमची असतीच, पण त्या जाळ्या वगैरे नव्हत्या, थोड्या टाईल्स वगैरे फुटलेल्या होत्या, त्या हिशोबाने कारवाई झालेली. मला विचारायचं आहे की एस.टी. महामंडळाशी करार तुमचा आहे की हॉटेलच्या मूळ ओनरचा आहे? ओनरचं आहे. काय नाव आहे त्यांचं? नौशाद. किती वर्षापासून एस.टी. येतं तिथं? 1-2 वर्ष झालेत. पहिलं दुसऱ्या मालकाकडे होतं, आता नौशाद नावाने आहे 1-2 वर्षापासून. मला सांगा, आता एस.टीचा ह्याच हॉटेलशी करारनामा आहे ना? हो. बरं, आता तिकडे एस.टी. का थांबते? नाही, आता त्या नावाने दुसऱ्या नावाने लायसन आहे आमचं. पहिलं आम्ही तिथंच चालवत होतो एस.टीचं, पण कामगारांमुळं कामगार कमी असल्यामुळे एकाच हॉटेलवरती चालवतो आहे. नाही, मला सांगा, एस.टीचा थांबा जो करार आहे तो ह्या हॉटेलसोबत आहे का त्या हॉटेलसोबत आहे? ये होटल का तिथं कसं काय ग एस.टी.? रिनोवेशन है बोल के लिख के दिया था, रिनोवेशन कर रहे बोल के लिख के दिया था. पण तुम्ही का नाही सांगितलं की आमच्यावर कारवाई झाली एफडी? बोला एस.टी. महामंडळाशी कुणाशी बोलले? ऑफिस में, कुठल्या ऑफिसला? पूना ऑफिस में. काय सांगितलं त्यांना? ऐसा कार्रवाई हो गई और वो भी हमारा होटल था, इसका वजह से उधर शिफ्ट करो के पूछा था. पण ते हॉटेलचं लायसन वेगळं आहे ना? वेगळं आहे, पण थोडं 8 दिवसाच्या तात्पुरत्या स्वरूपात आम्ही तिथं चालू केलेलं आहे. आपण तिथं पाहू शकता, सर्व व्यवस्थित केलेलं आहे. नाही, आता आम्ही जाऊन आलो तिथं, परंतु आता कारवाई झाल्यामुळं आता इथं काय गाड्या वगैरे तुम्हाला काय करता येणार नियमाप्रमाणे. पण तुम्ही ते जे बंद हॉटेल होतं ते चालू केलं आता? पहिलं 2 वर्षापूर्वी तिथंच चालू होतं. कामगारामुळं 2 हॉटेलचं 1 हॉटेल केलं, एवढंच आहे.
तिथलं तरी किचन चांगलं आहे का? चांगले पाहून घ्या आपण, तुम्ही पाहू शकता. जायचं का आपण तिथं? चला ना. जायचं का? हाँ जाएंगे ना. चला चौ पाय पाय. हे धरा तुम्ही. किती गाड्या येतात दररोज थांबतात इथं? अच्छा. किती गाड्या येतात दररोज? गाड़ी 80 गाड़ी तक आते. 80. आणि डे नाईट असते का? नहीं नहीं 11 बजे बंद होते. 11:30 वाजता बंद होतं. अच्छा. 80 गाड्या दररोज या ठिकाणी येत आहेत. मग काय दर करार काय एस टी विभागाशी काय केलंय का? दर का वो कितना है? म्हणजे तुम्हाला कमी माहिती, यांना जास्त माहिती आहे का? बोलो ना. दर करार केलंय का एस टी? किया ना सही. काय केलंय माहिती आहे का? यांना जवळ वडापाव किती रुपयाला दर करार केलाय? 40 रुपये में नाश्ता है. 40 रुपये में नाश्ता देना पड़ता है. 40 रुपये नाश्ता. काय काय नाश्ता द्यायचा? पोहा, उपमा, वड़ा, वड़ा पाव. आता मी 40 रुपये दिले तुम्हाला, हाँ. तर काय काय देणार तुम्ही? चाय नाश्ता देगा. चहा. हाँ चाय और पोहा देगा, नहीं तो चाय उपमा देगा, नहीं तो चाय वड़ा पाव देगा. किती वडापाव? एक का दोन? एक वड़ा पाव एक चाय. एक वडापाव आणि एक चहा 40 रुपयामध्ये. आणि जेवण वो हमारे हिसाब से उसमें एसटी का कुछ ये नहीं है. फक्त नाश्त्यासोबतच टाईप आहे. हाँ 40 रुपयामध्ये. नाश्ता देने का. हा म्हणजे पोहे आणि चहा. नहीं नहीं पोहे, वड़ा सांभर, इडली सांभर, चाय, कौन सा भी किसको क्या लगता है काहीतरी एक वो- घ्यायला लागेल ना. हा, असं एक सांगा ना, घ्या. एवढं 12 भानगडी थोडीच तुम्ही विकणार. नाही नाही, तिघं तर वडापाव देणार आणि एक चहा देणार. हा, नाही तर पोहे किंवा चहा पोहे किंवा चहा देणार. 40 रुपये. 40 रुपयात. पण लोक आपले जेवतात डायरेक्ट. हो जेवत्यात. हा नाश्ता मिसळ वगैरे खात्यात. कोण काही हा डोसा बघा, खातं. पोहे, वडापाव, वड़ा पाव, अजून शिरा. शिरा, शिरा. उपमा, उपमा, हा, उपमा, सिंगल मोहिंद वड़ा है तो सिंगल मोहिंद वड़ा, चाय. सिंगल इडली आणि चहा 40 रुपये. 40 रुपये. पाणी ज्याचं त्याने घ्यायचं. पाणी ज्यांनी म्हणजे जे आहे हे पण पाणी पिता येतं, नाही तर पाण्याची बॉटल पाहिजे तर विकत घ्यायची. ज्याला इथलं पाणी आवडलं तर त्याने इथलं घ्यायचं, ज्याला बॉटल लागते बॉटल घ्यायची. म्हणजे बाकीचे वस्तांसोबत काय दर करणार नाही. नाही मग हे चालक वाहक यांना फ्री असतं का जेवण? फ्री असते, फ्री असते. तसं करारनामातच उल्लेख आहे का? कारण मग जास्त करून इथे एस टी बसेस दिसतात का? जरा हे बाकीचे प्रवासी कमी दिसतात. नाही, जिथं एस टी असते तिथं कार लाईन थोडी कमीच असते. कारण कार लाईनला एस टीची गडबड आहे, या हिशोबाने कार लाईन थांबत नाही. आता हे सगळे शिफ्ट केलं या हॉटेलमध्ये. हो. हे हॉटेल का बंद होतं? कामगारांमुळं. काम घर का वजन से. आता हॉटेलमध्ये किचनमध्ये जाण्यापूर्वी आम्ही काय सावधानता घ्यायची ते सांगा ना, म्हणजे तसं आपण हे करायला. क्या किचन में जाने के पहले क्या क्या करना पड़ेगा? टोपी डालना. टोपी डालना पड़ते और और टोपी शू डालना पड़ते. अभी शू आपको. नमस्कार नमस्कार. चलो ना सर दिखाओ ना, किचन दिखाओ एक मिनट. आता इथं तुम्ही असा बोर्ड लावायला पाहिजे. इकडे या. इथं असा बोर्ड लावायला पाहिजे, 40 रुपयात तुम्हाला हे मिळणार. 40 रुपयात एकतर पोहे घ्या किंवा उपमा घ्या किंवा वडा घ्या, मेदू वडा घ्या, इडली घ्या आणि एक चहा. असं इथं बोर्ड पाहिजे. तसा बोर्ड आहे का? बोर्ड है ऊपर का होटल में था, वो नीचे लेके आए नहीं, लेकिन देते हम लोग इधर जो. आता पण आता लोकांना काय माहिती ना. आता इकडं दर करार, इथं दर करार जो आहे तुमच्या एस टी महामंडळाची किल्ला, तो असा इथं लिहायला पाहिजे. तसं पाहिलं तर तसं लिहिलेलं आहे का इथं? नहीं लिखा नहीं है इधर लिखा नहीं है. होटल बंद. आता तुम्ही डायरेक्ट हे बघा, कांदा पोहेचं 40 रुपये लिहिले. तो चाय देते, उसका साथ चाय देते. कुठं देताय चहा? चाय देते ना सुबह सुबह ना, नाश्ता का सुबह सुबह ज़्यादा लोग रहते, देते हम लोग. नाश्ता कितने बजे से कितने बजे तक रहता है? सुबह से रात को तक रहते, 11 बजे तक. हे बघा, या ठिकाणी जर पाहिलं तर 40 रुपयाला कांदे पोहे, 40 रुपयाला उपमा, इडली वडा 70 वगैरे आणि चहा 20 रुपयाला, म्हणजे ते 60 रुपये होतात. तर हे यांनी द्यायला पाहिजे.
देखो ना, ये चाय का पैसे है 10 रुपया, तिथे 20 रुपये लिहिले ना. 20 रुपये का बड़ा ग्लास में देते, और ये एसटी का चाय है. ठीक आहे, काय विषय नाही. एसटीचं चाय आहे हा, का, ST चा काय आहे, चाय. आता आपल्याला नाही माहिती, पण तिथं नाही, तुम्ही बोर्डवरती लिहायला पाहिजे होतं. आता मी आपण इथं जरा यांना विचारूया, हे काय दर करार असतो भाऊ, सांगू शकाल का? एसटीचा हे प्रवाशांना आम्हाला नाही माहिती साहेब, माहित नाही, आम्ही फक्त इथे पावती घ्यायला. पावती गेले आता. बरं, काय हरकत नाही, चला. मग आता एस टीच्या जी काही लोक आहेत, चालक असतील किंवा वाहक असतील, हां आहे. एसटी का बिल लेना सही, ऐसा नहीं है, एसटी का बिल भी देते. हाँ, याच्यावर फसाई नंबर पाहिजे. ये ना साहब सब है, कुठे? ये देखो हां आहे. जीएसटी नंबर भी है और ये भी है, दोनों भी है. काय हरकत नाही, चला. तर इथं बोर्ड, आणि मला काय म्हणायचं आहे का, जे एस टीचे काही ड्रायव्हर कंडक्टर आहे त्यांना याचं ज्ञान दिलं पाहिजे का बाबा, हे प्रवाशांना आपण हे दिलेलं आहे, तर हे या ठिकाणी एवढं मिळतं आहे. आता इथं एस टी ड्रायव्हरलाच कळत नाही. चला. घ्यायला जावं लागते. हां 2 पाव घेतल्यानंतर वापस ऑर्डर द्यायला जावं लागते तिकडं. हां, किती रुपयाला घेतलं तुम्ही हे? हे घेतलं मी 70 रुपयाला 2 पाव आणि 1 मिसळ. ठीक आहे. नाही ठीक आहे, परंतु काय होतं, आता खाल्ल्यानंतर माणूस भूक लागते, तर कसं वापस द्यायला पाहिजे ना. वापस आपल्याकडे वेटर इथं आणून ठेवलं पाहिजे. इथून तिकडे जावं लागतं वापस घ्यायला, कुपन घ्यायला. सेल्फ सर्विस इधर अरे हा, पण भूक लागल्यानंतर वापस जेवता जाणार का तिकडे माणूस? पाव सुद्धा आणायला वारंवार. नाही, याला मागितलं बरोबर आहे यांचं म्हणणं. इधर है ना, सेल्फ सर्विस लिख के लेते हैं दोनों जगह में. वो पाव के लिए ना पाव दे सकता था, लेकिन पाव दिया तो आदमी ऐसे निकल के जाता है, हम किधर से पैसा लेगा, इसके लिए पाव को ऐसा. चला, आता आपण या ठिकाणी जाऊया. काय आहे का एप्रॉन वगैरे काय घालायचं आहे का काय? नहीं चलो ना. असंच. हाँ, आता इथं खाली तर स्वच्छता आपल्याला इथं व्यवस्थित केल्याचं आपल्याला आढळून येते. जर तुम्ही फरशी जी आहे आताच पुसून घेतलेली दिसते व्यवस्थित. हे एवढं मोठं हॉटेल आहे, परंतु कमालीची स्वच्छता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. वर जर पाहिलं तर माशा वगैरे येऊ नये म्हणून नेट देखील या ठिकाणी लावलेली आहे. बरोबर आहे का? काय तुम्हाला हिंदी शिवाय पर्याय नाही. तेल देखील जर आपण जर पाहिलं आता या ठिकाणी, तर तेल हे स्वच्छ आहे. तेल स्वच्छ आहे, कारण की काही बऱ्याच हॉटेलमध्ये तेलाचं रिपिटेशन केलं जातं. तेच तेलामध्ये वेगवेगळे पदार्थ तळले जातात. याच्यात काय आहे, जरा ओपन कराल का शेफ? तुम्ही नका हात लावू, तुमचा हात, तुम्ही हात स्वच्छ नाही केला. हां, काय त्याच्यात ते काय आहे? सांबर सांबर बनवलं. अच्छा. तर इथं सगळ्या मला तर कमालीची स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळते. कारण की सहसा या अशा हॉटेलमध्ये कधी अशी स्वच्छता नसते, पण मलाच आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटतंय. मुंडे साहेबांमुळं जास्त सुधारणा झाली. आता हे जे पनीर आहे, हे कोणतं पनीर आहे? मलाई पनीर ॲनालॉग नाही ना? नाही, पनीरचा कलर जरा थोडासा पिवळसर असतो. हे व्हाईट काय आहे? वाईटच असते. आता दाखवतो तुम्हाला, बिल पण आहे त्यांचं मलाई पनीर. परंतु सगळं इथं अन्नपदार्थ व्यवस्थित या ठिकाणी ठेवलेलं आहे. कुठेही खराब अन्नपदार्थ आहे असं काही आपल्याला इथं दिसत नाही. तुमचं स्टोर रूम कुठे? कांदे, बटाटे किंवा काय बाकीचं ठेवतं ते? एक दिन में एक आते. हा, पण ते कुठे स्टोर रूम? म्हणजे मी काय, ऐका ना, याच्यात काय, हे काय? हे गरम करण्यासाठी असतं, याच्यात आपण हे ठेवतो. हां. नाही, बॉईल नाही करत, मिसळ वगैरे हे गरम राहण्यासाठी, हां. हे गरम राहण्यासाठी असतं. ओके ओके, चला या. तर आता हे सुद्धा क्लीन केलेलं दिसतंय एकदम व्यवस्थित. का आम्ही येणार आहे म्हणून क्लीन केलं? नहीं हमेशा रहते साहब, 12 बजे ड्यूटी जाने का पहले साफ करके जाते. रोज संध्याकाळी धुतलं जातं. 3-4 बार साफ होते. इथं पण चांगली स्वच्छता आहे. ताटं वगैरे व्यवस्थित धुतली जात आहेत. पानी है ना, जार का पानी है. ठीक आहे, चला. मुंडे साहेबांमुळं तुम्ही हे तर करताय. मुंडे मालूम आहे ना? हाँ, इथं पण ॲप्रॉन वगैरे, ॲप्रॉनच म्हणतात ना वरती कॅप. हे? ॲप्रॉन कधीपासून घालायला सुरुवात केली? पहिल्यापासून घालतो. हा, पहिल्यापासून घालतो आम्ही. काय बनवतोय आता? चांगलं का पीठ? मग चांगलं आहे ना, चांगलं आहे. काय हरकत नाही.
हे पण तुम्ही आज घातलं का हे पहिल्यापासूनच घालतो ना, आज कसलं पहिल्यापासून घालताय? पहिलं जसं येतो कामाला तसं 4-5 वर्ष झालं त्याच्यापासून घालतो. बच्चे लोग को रूम में हां, जाऊ दे, त्यांचे रूम वगैरे असतील बाकी. कुठे स्टोर रूम कुठे आहे का? तुम्ही कांदे कुठे ठेवता, बटाटे कुठे ठेवता, कसे मटकी? म्हणजे तुम्ही सुधारले चांगलं ती कारवाई झाल्यामुळं, म्हणजे आपल्या सुधारणा करायची हे झाली, कसं म्हणता येईल? किराना ना आया नहीं, डेली आते. हे बघा इथं आहे ना थोड्या माशा दिसत आहेत. आता पावसाळ्यामुळे का आपल्या घरात पण माशा असतात, पण किराना ना डेली आते. किराना रोज का रोज है. नाही भाजीपाला बाजीपाला रखता नहीं. बाजीपाला भी शाम को आते, दिन में बनाते, फिर हो गया, फिर दूसरा दिन कांदा बटाटे रोजच्या रोज. भाजीपाल्याला एक माणूस येतो आपला रोजच्या रोज आणून देतो. बिल है ना सर, बिल डेली का. बरं, आपण इथं विचारूया जेवण चांगलं आहे का, काही सुधारणा केली पाहिजे. नमस्कार, जेवण चांगलं आहे का? नमस्कार. मी तर पहिलीच वेळेस आज इथं जेवणाचं. मला याच्या पहिले तर अगोदर काही माहीतच नाही कसं आहे जेवण. आता कसं वाटतं जेवण? आता ठीक आहे, साधारण काय सुधारणा केल्या पाहिजेत? सुधारणा याच्यामध्ये काय करू शकतो आता, राईस प्लेट म्हणून ठीक आहे. ठीक आहे, चला काय हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं सुधारणा केली पाहिजे व्यवस्थित आहे? हिरवी पालेभाजी काही भाज्या पाहिजे, फक्त हे त्याला कडधान्याचंच नकोय. नको आहे नाही असं नाही, ना, पण पालेभाज्या पाहिजेच. वेगवेगळं कोणाला काय असं. तुम्ही कधी जेवलं त्यापूर्वी इथं? मी गेले 16-17 वर्ष झाले इथंच जेवते आणि हे जेवण व्यवस्थित आहे, चांगलं आहे. हॉटेलला होतं तेव्हा तेव्हा पण चांगलं होतं, इथे पण चांगलं आहे. चला काय हरकत नाही. इथलं सगळी लोकांचं समाधानकारक आहे. फक्त पालेभाज्या दिल्या पाहिजेत आपल्याला. त्याच्या तुम्ही करतो लक्षात घ्या. करतो काहीतरी पालेभाजी पाहिजे ना, भेंडीची भाजी, करते सर. काही ना काही. तर अशा पद्धतीचं आपण त्यांनी काय आपल्याला कांदे कुठून आणतो, बटाटे कुठून आणतो, काय कुठून आणतो, हे काय आपल्याला अद्यापर्यंत तुम्ही दाखवलं नाही. मार्केटमधून आणतो. बिल आहे आता इथं स्टॉक असेल ना. शौक नहीं. बटाटा नाही आहे थोडा. नहीं, थोड़ा भी नहीं है. डेली एक कोणी आते, वो बॉईल करते, शाम को खाली होते. संध्याकाळी चला, कांदा दाखव बरं. शेफला विचारूया आपण. कांदा किती रे तुम्हाला? प्याज ठीक आहे, पण तुम्ही एवढं सगळं पत्रकाराला एंट्री करून देता, एवढं दाखवता, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. सर ऐसा म्हणजे तुम्ही प्रामाणिक काम करतायत हे कुछ गलत नहीं करते हैं. डेली का मार्केट आते हैं. ए मार्केट का बिल लेके आना. कांदे दाखव ना आता. प्याज काटेला आहे की प्याज काट के रखे क्या? अरे प्याज किधर है? प्याज किधर है? प्याज काटा नहीं है. किधर है प्याज? प्याज पीछे पीछे दिखाओ हमको. प्याज लेके दिखाओ ना. किधर है? दाखव प्याज किधर रखे रहे? नाही ठेवलंय कुठं? इथं कुठं? इधर नहीं रखते सही. ऐसा प्याज है ना, एक दिन में आते तुरंत लावून टाकतो. अच्छा. आणि मग ते ठेवतच नाही. सांबार काय? जेवढं लागेल तेवढंच आणतोय आता सध्या. पीठ नाही ठेवलं तुम्ही, पीठ पण आणता का असं डायरेक्ट? रोज 30 किलो. ठीक आहे, काय कांदे काय खराब आहेत असं दिसत नाही. ठीक. प्याज रखते किधर? इधर अभी एक गोनी आते. एक गोनी रोज का किधर है गोनी? छिलके खत्म करते हैं. अभी आएगा एक गोनी. अभी आएगा. आएगा और ये बटाटा वगैरह वो किधर? रोज के रोज आता है उसमें. जितना लगता है या उतना. कोई स्टॉक नहीं करते. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. तुम्ही जे करताय दाखवलंय. एक मिनट. अरे एक बिल नहीं है डेली का. इथं ते कर्मचारी खोटं नाही बोलणार. 4-5 बिल लेके ना. किराणा सुद्धा रोजच्या रोज असतो सगळं. तेल डब्बा एक. हे चांगलं आहे, पण स्टॉक नाही. स्टॉकमुळे काय होतं, कधी कधी खराब माल असतो. कांदे तर चांगले दिसले मला. खाली पाव आते. पाव भी शाम को कितना होते वो या ना आपण यांना विचारूया काय कसं आहे जेवण. चांगलं आहे का? चांगलं आहे का? चपाती इथं घेतली का घरून आणली होती? घरून आणली. चपाती वगैरे घरची आपल्याला खाऊन देतात ना हे? हो, खाऊन देतात. अच्छा. तुम्हाला कशी वाटली मिसळ? छान आहे मिसळ, छान चांगली आहे. चांगली. राम राम. बरं आहे का? राम राम बोल. चला.
तर आपण याचं सगळं पाहिले. खरं तर त्या ठिकाणी त्यांचा किचनमध्ये अस्वच्छता असल्याच्या कारणावरून फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटनी ही त्यांचं जे लायसन्स आहे, तो परवाना आहे, तो निलंबित केलेला आहे. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एस टी बसेस थांबायच्या यांनी जे कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळं. आता झालं आहे काय की ह्या अस्वच्छतेच्या कारणामुळं किंवा बाकीच्या ज्या काही त्रुटींच्या कारणामुळं परवाना निलंबित केलं, त्यामुळे यांनी हे यांचं जे बंद पडलेलं पूर्वीचं जुनं हॉटेल होतं त्या ठिकाणी चालू केलं आहे. आणि ते म्हणाले की आम्ही आता त्यांनी मान्य केलं आहे की आमच्या इथं अस्वच्छता होती, परंतु आता आम्ही सुधारणा करतो आहे. आता त्यांच्या मालकांच्या सोबत आपण संपूर्ण हॉटेलभर फिरलो आहे, कुठे आपल्याला अस्वच्छता वगैरे आढळून आली नाही. परंतु एक बाब खरी आहे का या ठिकाणी माशा वगैरे प्रादुर्भाव आहे, तुम्ही जर दाखवला तर ते आहे. परंतु आपल्या घरामध्ये देखील या सीझनला माशा वगैरे होतात. तर याच्याबाबत जरा थोडीशी वेगळी काही काळजी घेता आली तर घ्या. घेतो. पण तुमचं काम तर आता तर तुम्ही सुधारणा चांगली केली असं आम्हाला जाणीव झाली. ठीक आहे. हां, ट्रॅप लावली पाहिजे. चला, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. ठीक आहे. मुंडे साहेबांना काय शुभेच्छा देणार? मुंडे साहेबांचं काम चांगलंच आहे, त्यांच्यामुळं बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहेत. तुमच्या एवढी मोठी कारवाई झाली तरी पण तुम्ही नाही पण आता झाल्यातच ना, करतोयच ना आम्ही सुधारणा. या हॉटेलची केलीच ना, या हॉटेलचं आधीच केलेलं होतं, पण कामगारांमुळे आम्ही थांबलो होतो ही हॉटेल चालू करण्यासाठी. चला, काय हरकत नाही. तर पाहत राहा शिवाय न्यूज, आळेपाटा.